Welcome students. We are going to learn lesson number 5 एक्सप्रेशन फॉर्म्युले म्हणजे विस्तार सूत्रे. आज आपण 5वा पाठ विस्तार सूत्रे हा भाग बघणार आहोत. We have studied the following expressions formulae in previous standards. मागील वर्गामध्ये आपण काही फॉर्म्युले म्हणजे विस्तार सूत्रे, फॉर्म्युले मीन्स सूत्रे आपण पाहिली होती. फर्स्ट सूत्र म्हणजे फर्स्ट फॉर्म्युला a+b ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे द्विपदीचा वर्ग. तुम्हाला द्विपदी, एकपदी, त्रिपदी म्हणजेच मोनोमाईल, बायनोमाईल, ट्रायनोमाईल म्हणजेच मोनोमाईल एकपदी, बायनोमाईल द्विपदी. मग ही द्विपदी आहे. हे पहिलं पद, बी दुसरं पद, त्याचा वर्ग म्हणजे द्विपदीचा वर्ग. त्या विस्ताराचं सूत्र म्हणजे ह्या द्विपदीचा विस्तार ए वर्ग म्हणजे ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ए मीन्स फर्स्ट टर्म, बी मीन्स सेकंड टर्म. फर्स्ट टर्म स्क्वेअर प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म स्क्वेअर म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग अधिक 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद. पहिले पद ए, दुसरं पद बी अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग, असा या सूत्राचा अर्थ होतो. निगेटिव्ह बायनोमाइल्स, स्क्वेअर ऑफ निगेटिव्ह बायनोमाइल्स म्हणजे द्विपदी ऋण असेल तर तिच्या वर्गाचा विस्तार सेम या धन द्विपदीच्या वर्गाप्रमाणेच आहे. फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म स्क्वेअर. पहिल्या पदाचा वर्ग, पहिलं पद ए, दुसरं पद बी, पहिल्या पदाचा वर्ग वजा 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. हाही विस्तार आपण पाहिला होता. तिसरा पण सूत्र पाहिलं होतं, जे तिसरा फॉर्म्युला आपण पाहिला होता. एक धन द्विपदी आहे तर दुसरी ऋण आहे म्हणजे फर्स्ट बायनोमाईल पॉझिटिव्ह, सेकंड निगेटिव्ह यांचा गुणाकार म्हणजे एक धन एक ऋण द्विपदीचा गुणाकार. याचं बघा विस्तार काय आहे. पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग. फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस सेकंड टर्म स्क्वेअर म्हणजे अशा प्रकारे या द्विपदींचा विस्तार होता. आता अजून या फॉर्म्युल्याचा उपयोग करून आपण काही उदाहरणं पाहणार आहोत. हा आपल्याला मागील झालेला भाग आहे. आता 7वीमध्ये आपण पाहिलं होतं. यूज द अबव फॉर्म्युला टू फिल प्रॉपर टर्म्स इन द फॉलोइंग बॉक्सेस म्हणजेच सूत्रांचा उपयोग करून या बॉक्समधल्या, चौकटीमधल्या संख्या आपल्याला लिहायच्या आहेत. बरोबर. इंटू ब्रॅकेट x प्लस 2y स्क्वेअर. बघा हा पहिला फॉर्म्युल्याप्रमाणे आहे, दिसतं इथे. मग याचा विस्तार काय, फर्स्ट टर्म स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. मग इथे फर्स्ट टर्म x, सेकंड टर्म 2y, पहिलं पद x, दुसरं 2y, त्याचा वर्ग आहे. आपल्या फॉर्म्युल्यानुसार काय होणार आहे बघा, ए स्क्वेअर पहिल्या पदाचा वर्ग, पहिलं पद x, xचा वर्ग लिहिला आहे. पुढे काय 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद, 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म. मग काय येईल सांगा, पहिलं पद x, दुसरे पद 2y यांचा गुणाकार म्हणजे x गुणिले 2y
2xy प्लस इंटू 2 हे 2 म्हणजे काय येणार इथे 2xy बरोबर प्लस दुसऱ्या पदाचा वर्ग सेकंड टर्म स्क्वेअर. दुसरं पद 2yचा वर्ग 2चा वर्ग 4 yचा वर्ग y. दुसरं उदाहरण इंटू ब्रॅकेट 2x मायनस 5y स्क्वेअर 2x वजा 5yचा वर्ग. तिथेही आपल्याला हाच फॉर्म्युला वापरता येईल. पहिल्या पदाचा वर्ग इथे पहिलं पद काय आहे 2x 2xचा वर्ग 4x स्क्वेअर 2चा वर्ग 4 xचा वर्ग x वर्ग. इथे काही दुसऱ्या पदाचा वर्ग मग दुसरं पद 5y आहे 5चा वर्ग 25 yचा वर्ग y वर्ग. आलं लक्षात. आता इथे बघा 102चा वर्ग बरोबर. पुढील भागात आपण बघूया.